बक्षीस तुम्हाला ठेवलेत, किट ठेवलंय, म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला द्यायला ठेवल्यात. सहकार्य करा. या ठिकाणी तुषारजी श्री मंदिलकर, सोहेलजी मोमीन त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करू. हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन या ठिकाणी करूया. पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. आणि पंच ही तुमची जबाबदारी राहील. सामना हा वेळेत पूर्ण करायचा आहे. आपल्याकडे वेळ नाहीये. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माये मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, बोलतो मराठी जाणतो मराठी, आमच्या मनामनात आहे मराठी, आमच्या रगारगात आहे मराठी. सामन्याला सुरुवात. कुणाल खोंड पहिला चेंडू आणि नो नो आणि नो, खराब चेंडू. फर्स्ट इम्प्रेशन अँड लास्ट इम्प्रेशन, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगला, आणि ज्याची सुरुवात खराब त्याची शेवटही खराब. काय सुरुवात झाली बघा मंडळी. पहिला गोलंदाज, पहिला षटक, पहिला चेंडू, लॉंग रन अप. गोलंदाज नेम वासिक शेख, फॉर्म पुणे आयकॉन. काय हाईट आहे मंडळी खेळाडूची. कुणाल खोंड तगडी बॅटिंग आणि बघा खतरा टळलाय. योगेश लंके चेंडूला मात्र पाठमोरा झालाय. वासिक शेख मात्र चेंडू टाकला होता. मला वाटतं सामना केलाय. कुणाल खोंड नॉन स्ट्राईकचा खेळाडू स्ट्राईक वरती गेलाय. स्ट्राईकला आहे तो तुषार मोरे फॉर्म पारनेर एक्सप्रेस. प्रत्येक षटकारासाठी सुभाष पाटील वराळ, पारनेर केसरी आणि महाराष्ट्र चॅम्पियन धर्मरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या वतीने 200 रुपयाचं प्राइज. मैदानावरती मोठी गर्दी, प्रेक्षकांना मात्र आहे दर्दी. काय होणार मैदानाच्या आतमध्ये, आणि होणार नाही लहू साबळ्यांच्या विचारांची तुम्हाला सर्दी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वासिक शेख काय केलं मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक प्रगती पथावर. उजव्या हातानं तुषार मोरेसाठी चेंडू उंचावरती, पायलेगच्या डोक्यावरनं सरळ केलाय. सीमा रेषा पार, चेंडू जाईल, सरळ जातोय. सनसनाटी चौकारच्या रन. विरुद्ध साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सनसनीत चौकार. वासिम शेख वरती केलेलं आक्रमण. तुषार मोरे स्टेप आउट करून खेळलं गेलंय. खतरा होणार का. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक ओहो ऑन कॅच सोडलाय. डाऊन द बॉल आणि झेल कुणाचा सोडलाय. तुषार मोरेचा सोडलाय. ज्यानं मगाच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय त्या तुषारचा मात्र झेल सोडलाय. अजून माझा आयुष्याशी करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. 30-35 वर्षाचा तुषार मोरे मैदानात संघर्ष करत आहे, आणि म्हणून आमच्या पारनेरकरांना तुषार मोरेचा अजूनही अभिमान आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. जीवदान दिलं गेलंय तुषार मोरेला. वासिम शेख पहिले षटक घेऊन. कुणाल खोंडच्या बॅटीला चेंडू मात्र टच झालाय, झेल सोडलाय. सिंगल. धावफलक धावांच्या पोहोचतायत त्या शहाजी मामा कवडे. खर तर देवाने दिलेलं गोड गिफ्ट. अगदी मला वाटतंय महाराष्ट्र राज्य कलगीतुरा संघटनेचे अध्यक्ष आहेत शाहीर बापू. माझ्या कलेची कदर तुम्हाला, आणि बक्षीस दिले 200 रुपये आम्हाला. तुमचं मनापासून सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तुषार मोरे तर वासिक शेख. ओ लोवर फुलटा चेंडू पायांवरती टाकलाय. तितक्याच हलक्या हाताने सिंगल. प्रेम करावं सुद्धा बॅट आणि बॉल वरती, प्रेम करावं. फलंदाजानं गोलंदाजावरती किती प्रेमानं खेळलाय.
अगदी मात्र तुषार मोरे. सिंगल मिळाली. आता कुणाल खोंड आपण या ठिकाणी पाहतोय, त्याचं रुद्र रूप मी बऱ्याच वेळा इथं बघितलेलं आहे. अगदी खतरनाक, अगदी खतरनाक. तुम्ही रामायणामधला रावण बघितलाय का? मी रावण म्हणेल तुषार अगदी मात्र याला कुणाल खोंडला. इतका आक्रमक, इतका आक्रमक कुणाल खोंड. हा चेंडू वासिक शेखनं मात्र बराचसा बाहेर टाकलाय. वाईट चेंडू आहेत. पहिलं षटक बराच थोडस वेळ घेतला होता पहिल्या षटकासाठी. 5 चेंडू टाकले गेले, 10 धावा इथे ज्या बनवल्या गेल्यात. आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी जी लढत आपण आतमध्ये पाहत आहोत. हा चेंडू अंगावरती टाकलाय. वाईट चेंडू लागोपाठचे 2 चेंडू टाकले गेलेत. अवांतर 2 चेंडू 2 धाव्यांमध्ये धावसंख्येत बदल होईल. धावसंख्येत जाऊन ज्या पोहोचतील 11 रन, 11 धावा ज्या लागल्या गेल्यात. कुठलाही विकेट मात्र अजून नाहीये. मला वाटतं 7 फूट उंची असावी आमच्या वासिक शेखची. बाहेर टाकलेला चेंडू. जानते हैं बेखुदी, जानते हैं बल्लेबाजी. इसे 1 के साथ स्कोर कर आगे बढ़ेगा. धावफलक मात्र पुढे जाईल. धावसंख्येत मात्र बदल होतोय. धावफलक जाऊन ज्या पोहोचतायत त्या 12 धावा. दुहेरी अंक या ठिकाणी लागले गेलेले आहेत. माननीय श्री सुजितराव झावरे पाटील धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित लोकनाथ चषकामध्ये आपण स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी उपस्थित झालात. वेताळ बाबा जे काय आरोग्य मंदिर, मला सांगायला आवडेल खरं तर आजीबाई माझी जी काही सैनिक संघटना आहे, आमचे विठ्ठलरावजी वराळ कॅप्टन, ज्यांना खरं तर राष्ट्रपतींनी सन्मानित केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली माझे अत्यंत जिवलग सहकारी 16 वर्षे मेजर आणि महाराष्ट्र पोलीस खात्यात काम करणारे विकास वराळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी रात्रंदिवस राबून हे मैदान तयार केलेले आहेत. मी स्वतः त्याला साक्षीदार आहेत. आमचे खरतर पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, पद्मश्री आमचे पोपटरावजी पवार यांच्या तालमीत तयार झालेले आमचे विकास वराळ आणि त्यांचे मित्र, आणि त्यांनी खरतर हे मैदान अगदी मात्र तयार केलेलं आहे. आज सकाळी जर बघितलं तर या सगळ्या मैदानाला CCTV आहेत, म्हणजे कॅमेऱ्यामध्ये हा मैदान सगळं पाहायला मिळतं. सकाळी स्त्रिया, मुली, लहान मुलं, ज्येष्ठ माणसं, साठीपासून तर काठीपर्यंत पोहोचलेली माणसं सगळे सकाळचे व्यायाम करायला येतात. हेच आमच्या आरोग्य मंदिराची कमाई आहे. हीच आमची कमाई. षटक चाललंय दुसरं. गोलंदाज मार्कर गोलंदाज नव्यानं मात्र पदार्पण करतोय संतोषजी शिंदे फॉर्म शिरूर उर्फ बाळा. मोठा गलगठ्ठ अनुभव, क्रिकेटची केलेली सेवा, मातीशी असणारं नातं, चेंडूवरती असणारी नजर, लॉंग रनअप, उजव्या हाताने राईट हँड ओव्हर द विकेट मारा. कुणाल खोंड बराच वेळ वाट बघितली आणि आता हत्यार उपसले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकाच्या रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. खर तर इथं बक्षीस येत आहे स्वर्गवासी साहेबरावजी नानासाहेबजी गोरडे सर यांच्या स्मरणार्थ अजित साहेबराव गोरडे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1001 रुपयाचं बक्षीस. कुणाल खोंड, चेंडू परफेक्ट नाहीये, खतरा होईल का? इथं चेंडू हातामध्ये विसावलाय. नाराजी आपण पाहतोय कुणाल खोंडच्या चेहऱ्यावरती. संघाचा नेता कोसळलाय. बॅक टू पव्हिलियन आणि खरतर कुणाल खोंड आयकॉन बॅट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. धावसंख्या स्थिर, विकेटचं खातं खोललं गेलंय. षटक मात्र मला वाटतं इथं न्यू बॅट्समन आपण या ठिकाणी पाहतोय. कुणाल खोंड बाद झाल्यानंतर पॅव्हिलियन कक्षामध्ये मोठी शांतता आपण पाहिलेली आहेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खरतर ताबा घेईल. सागर घोडे फॉर्म टाकली हाजी. सागर घोडे मला वाटते 27-28 वयाचा खेळाडू, डाव्या हाताचा फलंदाज, डाळिंबाची शेती करणारा हा मुलगा, पण प्रचंड मोठं नाव मात्र या शिरूर भागामध्ये आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव.
डाव्या हाताचा फलंदाज तर नॉन स्ट्राईकला तुषार मोरे. बाळा शिंदेचं एक सुंदर आणि खरतर यशस्वी आपण या ठिकाणी षटक म्हणू शकतो. महत्वाचा विकेट त्याने घेतलेला आहे. अतिशय चतुराईने केले गोलंदाजी. फसवा चेंडू आणि तो समजू शकले नाहीये आणि आपला विकेट देऊन बसलेत खरतर कुणाल खोंड आणि तो गेल्यानंतर एक थोडीशी शांतता. षटक चाले दुसरं. धावपळ धावांच्या पोहोचत आहेत त्या 17 धावा. मी पंचांचं कौतुक करतो ते सकाळपासून कालपासून या ठिकाणी पंचगिरी करतायत. अक्षय निर्मल सर, समीर जोशी सर. ओ तुषार साठी चेंडू लोअर चेंडू होता, स्लोवन चेंडू होता. गती परिवर्तन बाळा शिंदे अतिशय हुशार गोलंदाज आणि चेंडू डॉट. समीरजी जोशी सर, अक्षयजी मुरमुरे सर यांचं कौतुक करूया, आभार मानूया. खरतर पैसे जमा केलेत स्वर्गवासी साहेबरावजी नानासाहेबजी गोरडे सर यांच्याकडनं, यांच्या स्मरणार्थ अजित साहेबरावजी गोरडे यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये जमा झालेले आहेत. षटकार हॅट्रिक मारा आणि 1000 रुपयाचं बक्षीस जिंकून जा. सिंगल आहेत बघा. गती परिवर्तन आणि धावांमध्ये सुद्धा बदल झालाय. जिथं षटकार चौकार यायला हवे होते तिथं मात्र आता एकेरी दुहेरी धावांचं सत्र चालू झालेलं आहे. आपण पाहतोय धावसंख्येत बदल. धावसंख्या धावून ज्या पोहोचत आहेत. षटक संपलंय दुसरं. 12 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि आपण या ठिकाणी पाहतोय पांडव साम्राज्य फायटर संघानं बनवल्यात 2 षटकं संपलीत 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या धावून ज्या पोहोचत आहेत 18 धावा आणि महत्वाचा खेळाडू बाद तो म्हणजे कुणाल खोंड ऐकवार मात्र बाद आहेत. आता शेवटचे खरतर 24 चेंडू शिल्लक आणि काय करतायत आपण बघूया. एका बाजूला सागर घोडे फॉर्म टाकले आजी, तर दुसऱ्या बाजूला पारनेर एक्सप्रेस आदरणीय अगदी तुषार मोरे. तर गोलंदाज मार्कर गोलंदाज आपण पाहतोय लॉंग रन घेऊन विकास मते पारनेर. खतर मिनी दुबई म्हणून निगोजचं नाव आहे. पारनेर तालुक्यातील टोकाचं गाव. माता वणगेच्या आशीर्वादानं गुण्या गोविंदानं राहणारं गाव. शेती बरोबर उद्योग व्यवसायामध्ये खरतर उंच शिखरावरती पोहोचलेलं गाव म्हणजे निगोज गाव. आणि निगोज गावची मानाची स्पर्धा म्हणजे लोकनाथ चषक. तुषार मोरे मोठा फटका, जोर का झटका, बॅक टू पविलियन. तुषार मोरे लागोपाठचा दुसरा विकेट. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. खरतर 2 खेळाडू सलामीला आले होते. तुषार मोरे आणि कुणाल खोंड दोघांनी मात्र माघारी परत आहेत. इथं आमचे सुभाष पाटील वराळ सगळ्यांचं स्वागत, स्पर्धेचं नियोजन आणि खरतर एक देखणं नियोजन या ठिकाणी करतायत. मला म्हणासं वाटतं मेरा पाणी उतारते देख किनारे पे घर मत बसा लेना मैं समंदर हूं मैं वापस जरूर आऊंगा. असं एक व्यक्तिमत्व आणि खरं तर निश्चित स्वरूपात एक कणखर नेतृत्व म्हणजे सुभाष पाटील वराळ हे मात्र नक्कीच आहेत. मी त्यांचं देखील इथं सहर्ष स्वागत करूया. 2 खेळाडू बाद. धावसंख्या 18. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक तिसरं आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकी गायकवाड. उसळता चेंडू फक्त बॅटच्या खुली केली होती. मोठा प्रयत्न होता पण झेल सोडलेला आहे. सिंगल मिळेल. एका धावसंख्येत बदल होईल. विकी गायकवाड आणि सागर घोडे. 1 बाउन्सचा इशारा आहे. तिसरं षटक मला वाटतं विकासजी मते. एक सुंदर अप्रतिम मात्र षटक टाकलेलं आहेत. पारनेरचा खेळाडू. बरेचसे पारनेरचे खेळाडू आज या स्पर्धेमध्ये उतरताना आपण पाहायला मिळतोय. लोकनाथ चषक उद्घाटन सोहळा काल मात्र 10 वाजता मला वाटतं 11 वाजता संपन्न झाला. काल आपण जर पाहिलं खरं तर युवा तरुण तळपदार आणि खरतर पोलादी नेतृत्व जे आहेत हिंदुत्ववादी अगदी रोखठोक ज्यांचं बोलणं आहे, रुबाबदार ज्यांचं जगणं आहे असे संग्रामभाई जगताप आले होते काल. आणि आज बघा चेंडू उंचावरती आणि तिसरा झटका. सागर घोडे माघारी परततोय. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. 3 महत्वाचे खेळाडू बाद झालेले आहेत. चिंतेचं वातावरण आपण पाहतोय. खरं तर असं म्हणतात की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे.
तीन महत्वाचे खेळाडू बाद झालेत आणि आता विकी गायकवाडच्या षटकारासाठी बक्षीस आले. रावसाहेब मामा वराळ यांच्या वतीनं प्रत्येक षटकारांसाठी 200 रुपयाच्या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. रावसाहेब मामा वराळ हे मात्र इतरांवरती प्रेम करणारं, कलाकारांना वाव देणारं हे मात्र व्यक्तिमत्व आहेत. रावसाहेब मामाचं देखील इथं सहर्ष स्वागत करूया. कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे शहाजी कवडे शाहीर असतील, अनेक मान्यवर, स्वप्नील दादा सगळे उपलब्ध आहेत. इथे चेंडू उंचावरती, खतरा होईल का, चेंडू अडवला जातोय का, आणि फलंदाज सागरच्या पाठोपाठ बाद होतोय. भूषण मला वाटतंय बिना खाता खोले आउट, भूषण बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. खेळाडू बाद झालेले आहेत 4. आपण पाहतोय पहिली इनिंग चालू आहे आणि अक्षरशः आपण या ठिकाणी पाहतोय स्पीड ब्रेकर लावला गेलाय पांडव साम्राज्य फायटर संघाला. मी बघितलं संघाचा नेता, संघाचा कणा, सलामीचे खेळाडू जर स्वस्तामध्ये बाद झाले तर अशी परिस्थिती येते. लो स्कोर उभा केलाय. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे चालू आहे आणि 19 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. बाळा शिंदेची गोलंदाजी खूप फायदेशीर ठरली. त्याच्यानंतर गोलंदाज आपण पाहतोय तिसरं षटक घेऊन आलेला विकास मध्ये, त्याची गोलंदाज सुद्धा मात्र खूप फायदेशीर आणि त्यानं महत्वाचे खेळाडू बाद केलेले आहेत. खर तर तो फलंदाजासाठी कर्दनकाळ ठरलेला आहे. अचूक टप्पा, अचूक वेग, शेवटपर्यंत चेंडूवरती असणारी नजर आणि खर तर मातीशी असणारं नातं, लॉंग रनअप आणि शेवटपर्यंत तो मात्र आपला हात फलंदाजाला दाखवत नाहीये. सुरेख गोलंदाजी, जमिनीला समांतर मोठा फटका, वेग आहे पण चेंडूला मात्र पकडलंय. सुरेख फेकी, एकच धाव. षटक संपलेत ते 3. 18 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचल्यात आपण पाहतोय 21 धावा. षटक संपलेत ते 3 आणि खेळाडू बाद झालेत ते 4. सेस्याच्या हाती धरतीच्या गती, ज्ञानेश्वराने चालवल्या निर्जीव भिंती, होऊन गेले रथी महारथी, अर्जुनाच्या रथाला श्रीकृष्ण सारथी, शिंपल्यातून निघती माणिक मोती, इथे जुळती नाथी गोती, लोकनाथ चषकाला उपस्थित रथी महारथी. आणि खर तर आज कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिलवानांची मोठी उपस्थिती आणि म्हणून आज खर तर सगळ्यांचं स्वागत करूया आणि घेऊन जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लोकनाथ चषक उद्घाटन समारंभ माननीय श्री खर तर विकास पुरुष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अगदी नामदार एकनाथजी संभाजीराव शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कालपासून मात्र क्रिकेटचा रणसंग्राम चालू झालेला आहे. मला वाटतं जी माहिती मला मिळाली की शेवटच्या दिवशी भोसरीचे आमदार आहेत पण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा दबदबा आहेत, महेशदादा लांडगे साहेब या ठिकाणी येणार आहेत. तिथे चेंडू डीप लॉंगॉनच्या डोक्यावरनं सरळ जाईल, बंगाली रसगुल्ला, चेंडू मात्र टाटा बाय बाय करतोय. षटकार साधावा, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. विकी गायकवाड डाव्या हातानं गोलंदाजी सुरेख अफलातून. एक षटकार केल्यानंतर पुन्हा एकदा आपला ट्रान्स बदललाय, बॉडी लँग्वेज बदलली आणि टप्पा बदललाय. गोटू खामकर वरती चढवलेला पहिला षटकार होता. त्याच्यानंतर खर तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय विकेट आणि फलंदाज बाद. या ठिकाणी खरतर ज्यांचं आगमन होत आहे मुजम्मिल सय्यद, सोएब तांबोळे, सलमान इनामदार आपण उपस्थित, आपलं सहर्ष स्वागत. भानुदाजी ढवण, कानिपनाथ मित्र मंडळ ढवणवाडी उपस्थित, ज्ञानेश्वर लामखडे आपण उपस्थित झालेला आहात, आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे.
खरं तर जी स्पर्धा आहे खरं तर ऑनलाईनच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या बाहेर आज जाऊन जी पोहोचलेली आहे cricklife.in सर्वा दीपकजी मंडले सर, अमितजी भुजबळ, आम्ही सर्व समालोचक मंडळी, प्रवीणजी गायकवाड सर, मी स्वतः, त्याचबरोबर अनेक मान्यवर, काल आज नो चेंडू आहे, त्याचबरोबर उद्यासुद्धा आणि परवासुद्धा फायनलच्या दिवशी, उद्या मात्र कॉलबॅक आणि परवा दिवशी मात्र मेगा फायनल असे सामने आपण मात्र पाहणार आहोत. कार्यक्रमाच्या निमित्तानं ही स्पर्धा खूप मोठी आहे, दर्जेदार आणि मोठी स्पर्धा, आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं सहसा गो टू खामकर. डाव्या हातानं स्विंग चेंडू टाकलाय, समजू शकत नाहीये, 22 दिले गेले, आम्हाला तर डिक्लेअर धावा आहेत 2. धावसंख्येत होईल मोठा बदल, धावसंख्या मात्र जाऊन ज्या पोहोचतायत, धावसंख्या झाल्या त्या 4थ्या षटकात 5 गडी 5 झालेले आहेत आणि धावसंख्याच्या पाऊनच्या पोहोचल्या त्या 30 धावा. मी वारंवार आयोजकांचं कौतुक का करतो मंडळी, खरं तर जबाबदारीने घेतलेलं काम नेहमी मात्र मोठं होत असतं. वैभव ढवळेचा मोठा फटका, सिंगल 2 आहेत आणि या 2ने मात्र धावफलक वाढेल, धावसंख्येत मात्र बदल होईल. 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमचे खरं तर पांडव साम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्नील लातकर महाराज, आमचे पहिलवान आदरणीय विलास वराळ पाटील, आमचे खरं तर आदरणीय लहुभाऊ निश्चित स्पर्धेचे सर्वा, ज्यांच्या संकल्पनेतून हे सर्व विश्व उभं राहिलं. लोकनाथ चषकाचे निर्माते उद्गाते चौकार आहे, आदरणीय धर्मरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महाराष्ट्र चॅम्पियन आणि पारनेर केसरी, आणि ज्यांनी अनेक पैलवान घडवले, आदरणीय सुभाष पाटील वराळ, त्याचबरोबर के अर्थात कैलासजी कोठावळे, जनतेच्या मनातले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत, आमचे जिल्हा प्रमुख, युवा सेना आणि शिवसेना जिल्हा अध्यक्ष आदरणीय आमचे खरं नितीनजी शेळके साहेब, जयदीप सालके असतील, असे अनेक जण काल मात्र उपस्थित होते आणि शेवटच्या दिवशी मात्र या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेकांचा नामोल्लेख राहू शकतो, तर अशी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतील. मैदानाच्या आतमध्ये थोडासा खेळ मात्र सावकाश चाललाय, कारण कौतुक करावं वाटतं फलंदाजाला, मात्र गोलंदाजांना जी गोलंदाजी या ठिकाणी झालेली आहेत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक आता 5वं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये विकास मतेनं जी गोलंदाजी केलेली आहेत, लांब रनअप, अचूक टप्पा, आदित्य कांदळकर फॉर्म टाकले आजी, मला वाटतं टाकले आजीचे बरेचसे प्लेयर मला खेळताना पाहायला भेटले. इथं खराब थ्रो आणि ओव्हर थ्रोचे 2 मला वाटतं डिक्लेअर, आणि आत्ताचे काढलेल्या 2 धावा, अशा 3 धावा मात्र इथं मिळत आहेत. 3 धावाने मात्र धावफलक वाढते, जाऊन ज्या पोहोचतायत. बराचसा बदल धावसंख्येमध्ये, धावसंख्या जाऊन ज्या पोहोचतायत 39 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आदित्य कांदळकर हा टाकलीचा खेळाडू आहे, नॉन स्ट्राईकला खेळतोय, स्ट्राईकला आहे तो डाव्या हाताने खेळणारा वैभव ढवळे, तर गोलंदाज मार्कर गोलंदाज विकास मते, षटक 5वा. ओहो, हा चेंडू बॅटीच्या मधोमध लागलाय, पण बघूया काय होईल मैदानाच्या आतमध्ये, आणि इथं विकेट जाईल. अर्धा संघ मात्र तंबूच्या आश्रयाला, फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. खर तर मी मगाशी सांगितलं की ज्यांच्या लग्नाला महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय आणि सगळ्यांचा देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते. खर तर वराळ पाटलांचे आणि फडणवीस साहेबांचे जवळचे संबंध आहे, आणि तो लग्न सोहळा होता कोपर्डी नगरीचे कन्या, आणि ती आता मात्र निगोज नगरीची सुनबाई झालेली आहे. आणि खर तर आणि त्याच वधूराणीचे बंधू की ज्यांच्या शब्दाखातर अगदी महाराष्ट्राचं सरकार इथं आलं होतं, तिचे बंधू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय स्वप्नील शेठ सुद्रिक कोपर्डी नगरीचे सुपुत्र आहेत. एक मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहे. मी त्यांचं इथं मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन. अमरदीप वराळ या ठिकाणी उपस्थित आहेत. देवाभाऊच्या अगदी आसपास त्यांची मात्र बैठक आणि उडबड आहे, असे मात्र आमचे अमरदीप दादा, त्याच विलास शेठ वराळ, या दोघांचं इथं कौतुक आभार आणि अभिनंदन करतो. ज्या 2 दिवसापूर्वी मला ज्यावेळेस विलास शेठ भेटले त्यावेळेस त्यांनी सांगितलं
की राजूनाना भोळे आमदार यांचं देखील आगमन या ठिकाणी होणार आहे. स्वप्नील आतकर सांगतायत की महेशदादा लांडगे साहेब ते देखील येणार आहे. सुभाष पाटील सांगतायत की संग्राम बाप्पा जगताप पुन्हा येणार आहे. अशी अनेक मंडळी अगदी मात्र आमच्या स्पर्धेच्या निमित्तानं फायनलच्या दिवशी नक्कीच या आरोग्य मंदिराला या ठिकाणी भेट देतील. तुम्हाला सर्वांना मात्र मार्गदर्शन करायला या ठिकाणी येणार आहे. अशी मोठी दर्जेदार मानाची स्पर्धा लोकनाथ चषक स्पर्धा आपण पाहत आहोत. बॅटवरती चेंडू कनेक्ट नाहीये. फॉलोमध्ये चेंडू जाईल पॉईंटच्या दिशेनं. सिंगल मिळेल, स्ट्राईक बदलेल, धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचाय षटक चाललंय 5व्या क्रमांकाचं. अर्धा संघ बाद झालाय. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा इथे ज्या लागल्या गेलेल्या आहेत. हा चेंडू अगदी उंचावरती आदित्य कांदळकर. चेंडू बिग 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 हिटर. चेंडू जाईल लोकनाथ चषकाचा. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. दे धक्का, मारा छक्का. छोटा पॅक, बडा धमाका. आदित्य कांदळकर. विकास मते हा चेंडू आणि बघा फ्लॅट केले चेंडूला. वाडिश कव्हर. चेंडू जाईल. सिंगल मात्र भेटणार आहे. एका धावसंख्येत बदल होईल. आमच्या टाकलीचे बरेचसे खेळाडू इथं पाहायला भेटले मला. संतोष भाईक मात्र जवळचाच आहे. सागर घोडे, आदित्य कांदळकर ही सगळी टाकलीची प्लेयर आहेत. पारनेरकरांचं कौतुक करतो. आमच्या टाकलेकरांना इथं खेळण्याची संधी दिली. सगळ्यांचे आभार आहे. 48 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक इथं संपलंय. गणेश साळवे यांनी जर षटकार मारला तर रावसाहेब मामा वराळ यांच्याकडनं 201 रुपयाचं बक्षीस आहे. गणेश वराळ आहे, सॉरी, गणेश वराळ यांनी जर षटकार मारला तर 501 रुपयाचं बक्षीस आमचे रावसाहेब मामा वराळ यांच्याकडून आहे. लहूभाऊ निश्चित यांचं सुंदर नियोजन. लहानपणापासून त्यांना एक खेळ आवडायचा, क्रिकेट. आदित्य कांदळकरला हा चेंडू होता, पायांवरती लागलाय. चेंज द पेस समजू शकत नाहीये. शेवटचं षटक चालू झालेलं आहे. शेवटचं षटक घेऊन आलाय. आपण पाहतो गोलंदाज मार्कर गोलंदाज बाळा शिंदे अर्थात संतोष शिंदे, फार्म शिरूर तालुका. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन त्याने इथं केलेलं आहे. आदित्य कांदळकर नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकला आहे तो गणेश वराळ. शेवटचं षटक काय जी करामती मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पांडव साम्राज्य 11 फायटर्स आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे 49 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. गणेश वराळ यांच्या षटकारासाठी भास्कर भाऊ वराळ ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडनं 501 रुपयाचं बक्षीस इथं जाहीर झालेले आहेत. पहिलवान सुभाष पाटील वराळ धर्मरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्या वतीने सुद्धा 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी मात्र घोषित करत आहोत. बाळा शिंदे तो गणेश वराळ. इथं बघा काय झालेलं आहे. थोडस फसवा थ्रो करायचा प्रयत्न. फलतूरमध्ये रनआउट असेल आणि गणेश वराळ इथं बाद होतील. तिसऱ्या पंचांकडे इथं मात्र निर्णय आलेला आहे. एकोणपन्नास धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काल सुरू झालेली स्पर्धा अतिशय सुंदर देखणं दैदिप्यमान असं नियोजन आपण पाहतोय. या सोहळ्याच्या निमित्तानं, या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहणारे मान्यवर जे आहेत राजू शेठ भंडारी खतर अहिल्यानगर जिल्ह्याचे उद्योजक आहेत आणि महावीर, मला वाटतंय आपण जे पाहतो राजू शेठ भंडारी मारवाडी समाजाचे खतर एक मोठे नेते. त्याचबरोबर बाळासाहेबजी सालके साहेब उपसभापती उद्योग समूह आणि त्याचबरोबर जय भवानी उद्योग समूहाचे आहेत सर्वा. मधुकरराजे उचाळे साहेब अहिल्यानगर पशुकृषी संवर्धन समितीचे सभापती. बाळासाहेब नाना माळी उपजिल्हा प्रमुख शिवसेना ज्यांचं काल आगमन झालं होतं. कुंदन काका साखला माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती. जाकीरबाई तांबोळी ज्यांनी बक्षीस दिलेलं आहे आणि अजूनही मात्र ऑनलाईन सामन्याचा आस्वाद घेऊन सामने मात्र या ठिकाणी बक्षीस रुपये देऊन मात्र सामना उंचवत आहेत. स्वप्नील मामा घुले, डॉक्टर भास्कररावजी शिरोळे उपजिल्हा प्रमुख शिवसेना अहिल्यानगर.
गणेश बोंबले पाटील, योगेशजी मेंगडे साहेब, त्याचबरोबर खंडूजी बुकन सभापती, पप्पूशेठ राजापुरे, नगरसेवक योगेश रोकडे, विठ्ठल झावरे, भास्कर सुपेकर, चतुर्शेठ बळगडे अशी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी. दरम्यानच्या काळामध्ये मला एक माहिती मिळते की शेवटच्या दिवशी ज्यांचं आगमन होणार आहे, खरं तर तराजूनं प्रेम कधी तोलायचं नसतं आणि जिथं खरं तर शिवसेनेचा वाहक शरद दादा सोनवणे तिथं जास्त काही बोलायचं नसतं. खरं तर शिवनेरी पुत्र आणि शिवसेनेचा ठाण्या वाघ एकनाथजी शिंदे साहेबांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय जुन्नर मतदार विधानसभेचे लाडके लोकप्रिय आमदार शरददादा सोनवणे यांचं शेवटच्या दिवशी इथं आगमन या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय गणेश मगाच्या रनआउट मध्ये इथं बाद झालेला आहे. नवीन खेळाडू आपण त्याच्या आतमध्ये येताना पाहतोय. गणेश बाद झालाय. गणेश वराळ बाद झालेला आहे आणि स्ट्राईक बोलतायत ते. नवीन बॅट पण वरती राहील. स्ट्राईक रोटेट नाहीये. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण पाहतोय पांडव साम्राज्य की पुन्हा एकदा स्वर्गीय शेखरदादा शेळके, तर बोटागावचा खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये चमकतो काय, अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करतोय काय. त्याचा अपघात झाला, पण अपघात झाल्यानंतर खरं तर अख्ख्या महाराष्ट्रामधील टेनिस क्रिकेट खेळाडू त्याच्या दशक्रियेला उपस्थित होते. म्हणजे क्रिकेटमुळे एखाद्या माणसाला एवढी लोकप्रियता मिळू शकते, त्याचं उदाहरण म्हणजे शेखर शेळके आहे. बोटा गाव पूर्ण दुःखात बुडालेलं होतं आणि त्याच्या नावानं आता टीम खेळू लागल्यात. म्हणजे माणूस अमर झाला. रनआउट आहे इथं बघा. सुंदर गोलंदाजी बाळा शिंदे म्हणजे संतोष शिंदेने आतापर्यंत केलेले आहेत. अक्षरशः थांबून ठेवले फलंदाजाला. धावसंख्येत बदल होईल. 49 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मला वाटते बोटा गाव एवढं मोठं गाव नाहीये. खरं तर आळेफाट्याच्या पुढे असणारं गाव, संगमनेरच्या अलीकडे असणारं गाव आहे छोटंसं, पण खरं तर हिमालयाची उंची देण्याचं काम क्रिकेटच्या माध्यमातून शेखरनं केलं होतं. शेखर नेहमी मोठ्या संघामध्ये खेळायचा, विकीस्फोट आळ्या संघामध्ये खेळायचा, पण बघा नीतीचा काळाचा आधी टाकलेला फासा आणि झालेला अपघात, शेखरचं जाणं झालं आणि अक्षरशः शोककळा पसरली. क्रिकेटच्या मैदानात त्याचं नाव निघालंच पाहिजे आणि आज त्याच्याच नावानं मात्र टीम इथं उतरलेली आहे. रिया 11 म्हणजे स्वर्गवासी शेखरदादा शेळके. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 49 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि शेवटचं षटक प्रगतीपथावरती. बाळा शिंदे मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर फायनल साठी ज्यांची उपस्थिती लाभणार आहे, शिवसेना सचिव व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी मान्य रामजी रेपाळे साहेब यांचं देखील फायनलच्या दिवशी आगमन होणार आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मला अमरदीपने आताच माहिती दिली की खरं तर दरेकर साहेब देखील आता मोठ्या पदावरती गेलेले आहेत. जर त्यांची तारीख मिळेल तर ते देखील मात्र इथे येतील. इथं चेंडू मात्र उंच टोलावलाय, जाईल का? ऑल कॅच आणि सुटलाय. 6 धावा त्यानं वाचवल्यात, पण सुंदर अगदी मात्र क्षेत्ररक्षकाचं दर्शन झालेलं आहे. सुंदर 4 धावा वाचवल्यात. टायमिंग किती अचूक होतं. एका हाताने चेंडू अडवलाय. हसन मदारी त्या खेळाडूचं नाव आहे. रनआउट आहे. काही खेळाडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मात्र नावाजलेले आहेत भारतामध्ये. अगदी मात्र मोहम्मद कैफ, युवराज सिंग, सुरेश रैना जे असे खेळाडू आहेत. साऊथ आफ्रिकेचा जो काही संघ आहे म्हणजे तो खेळाडूसाठी मात्र क्षेत्ररक्षण करण्यासाठी नेहमी अगदी वरती राहिलेला आहे. आणि खराब फिल्डिंग जर म्हणली तर पहिले भारताचं नाव पहिले घेतलं जात असायचं. आता सुधारलेले आहे, काय हरकत नाही. पण आता जाऊया मैदानाच्या आपण बाहेर. धावसंख्या जी बनली गेल्यात 51 धावा बनवल्या गेल्यात आणि विजयासाठी लागतात त्या पुन्हा एकदा आपण पाहत आहोत. स्वर्गवासी शेखरदादा शेळके रिया 11 संघाला 52 धावांची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती करतो. गणपती बाप्पा मोरया म्हणूया, एकजूट दाखवूया, एकीचं बळ मिळतंय फळ आणि क्षेत्ररक्षण लावायचं आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी येत आहे स्वर्गवासी शेखरदादा शेळके रिया 11चे 2 आघाडीचे दिग्गज सलामीवीर. 36 चेंडू आणि विजयासाठी लागतात त्या 52 धावा.
खेड आंबेगाव जुन्नर, खेड आंबेगाव जुन्नर, पुणे आणि अहिल्यानगर फिरलोय प्रत्येक गाव, जिथं लहू साबळ्याच्या प्रत्येक कलेला मिळतोय वाव, असं माझं आवडतं आदर्श निघोज गाव. निघोज नगरीमध्ये मी युवा लोकप्रिय निवेदक लहू साबळे. प्रथमतः सगळ्यांचं सहर्ष स्वागत करूया. ज्या स्पर्धेची महिनाभर म्हणजे कदा असं म्हणतात की 1 वर्ष 52 आठवडे आणि काही दिवस 365 दिवस वाट बघितली गेली, ती स्पर्धा मानाची स्पर्धा, लक्षात राहण्यासारखा सोहळा, याच देही याच डोळा, रंगला लोकनाथ चषकाचा हा क्रिकेट सोहळा. अशा स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल झालात. तुमचे असे पावन पाय आमच्या खरतर आरोग्य मंदिराला लागले. आमच्या लोकनाथ चषकाच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचं इथं सहर्ष स्वागत करूया. चला आता वेळ संपलेली आहे. 52 धावा लागतायत आणि आपल्याला विनंती राहील रिया 11 शेखरदादा शेळके जो काही संघ आहेत आपले सलामीर आतमध्ये पाठवायचे आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं काल त्यांचा बर्थडे झाला. आदरणीय आमचे बर्थडे बॉय स्वप्नील शेठ सुद्रिक, उद्योजक कोपर्डी यांचं आगमन आता झालेलं आहे. पाहुणे आहेत आम्हाला वराळ परिवाराला, आमच्या निघोज नगरीला. स्वप्नील शेठ आपलं इथं आमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून सहर्ष स्वागत. वाढदिवसाच्या निमित्तानं आणलाय केक आणि खरं तर स्वप्नील दादा तुमची जागा आमच्या हृदयात लाखात एक. ये दुआ है मेरी रब से, दोस्तों में सबसे हमारी दोस्ती तुम्हें पसंद आहे. आणि म्हणून तुम्हाला आमच्या मित्र परिवाराच्या वतीनं, लोकनाथ चषकाच्या वतीनं, धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं आणि सुजितराव झावरे पाटील आमचे नेते, हे नेत्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. आई मळगंगा तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करो, तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य लाभो आणि खरं तर तुमचं सगळं स्वप्न पूर्ण करत असताना तुम्हाला खरं तर चांगलं आरोग्य असं या ठिकाणी लाभो. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे एक चांगले क्रिकेटर राहुल ताकमोडे सर लाईव्ह सामन्याचा आस्वाद घेत आहेत. सरांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. हॅलो पंच, सामना त्वरित चालू करून घ्या बरं, टाइम नाही आपल्याकडे. क्षेत्ररक्षण पटकन लावून घ्या आणि फलंदाज आलेले आहेत. या ठिकाणी जो टाकळ्याजीकरांचा खेळ झाला, राहुल ताकमोडे आदर्श शिक्षक आहेत. आमचे खरं तर सागर घोडे यांना 201 रुपयाचं पारितोषिक, आदित्य कांदळकर यांना 201 रुपयाचं पारितोषिक आणि निवेदक लहू साबळे यांना 201 रुपयाचं पारितोषिक. राहुल ताकमोडे सर पुण्यावरून लाईव्ह सामन्यात आस्वाद घेत आहेत. 600 रुपयाचं बक्षीस आलं, त्यांचं इथं मनापासून सहर्ष स्वागत करूया. हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन आपण या ठिकाणी करत आहोत. चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लागलेलं आहे आणि आघाडीचे फलंदाज खरं तर स्वर्गवासी शेखरदादा शेळके, रिया 11 आपण या ठिकाणी आतमध्ये उतरायचं आहे. पंचांना विनंती करतो सामन्याला आपण सुरुवात करा. 6 षटकांचा सामना जिंकण्यासाठी मात्र खरं तर 52 धावांची गरज. या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं सुनील उचाळे यांचं आगमन होत आहे. सागर कवडे यांचं देखील आगमन या ठिकाणी आहे, त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत, हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो. आज सोनियाचा दिनू, जणू अमृताचा घनू, आनंदाच्या डोही आनंद तरंग आणि निघोज मध्ये आनंद आनंद आनंद. मंडळी मी थोडीशी रजा घेतोय, मी मात्र थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. यानंतर ऐकूया खरं तर आवाजाचा पहाड, उत्कृष्ट समालोचक सन्मान्य प्रवीणजी गायकवाड. सदानंदाचा येळकोट आणि पहिल्या विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये वासिक शेख आला तसा परतताना पाहायला मिळतोय. पहिला झटका, पहिला करंट, पहिला हादरा मैदानाच्या आतमध्ये. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. तर धन्यवाद समालोचक लहू साबळे सर, धन्यवाद आदरणीय दीपक मंडले सर. गोलंदाजासाठी संघ मालक सन्माननीय हर्षद शेठ विधाते, त्याचबरोबर सन्माननीय ऋषी शेठ वराळ यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल 200 रुपयांचं कॅश प्राइज. तुषार मोरे पारनेर एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि आयकॉनला पहिल्याच चेंडूवरती त्यानं टिपले. सुशांत गायकवाड एका बाजूला,
हसन मदारी दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय. लोकनाथ चषकाचा सोहळा तुम्ही अनुभवतायत, पाहतायत, आनंद घेतायत. माननीय श्री सुजितराव झावरे पाटील व धर्मरक्षक प्रतिष्ठान यांचं हे शानदार आयोजन. पहिलवान सुभाष वराळ पाटील अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान यांचं हे शानदार आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. तुषार मोरे बॉलिंग ट्रॅक वरती आणि या वासिकला पहिल्या चेंडूवरती त्यांना टिपलं. पहिल्या विकेटचं पतन होताना आपल्याला जे पाहायला मिळालं. हसन मदारी स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. तुषार मोरे सज्ज होतोय. यावेळेला पॉइंटच्या दिशेला ढकलून दिलं चेंडूला, त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. शानदार आयोजन, अप्रतिम आयोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं सगळ्यांच्या समोर अगदी आपण पाहतोय. कालपासून क्रिकेटचे रसिक या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी वेताळ बाबा स्टेडियम वरती येत आहेत. काही जण लाईव्ह बरोबर खरं तर जोडले गेलेले आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये मॅच आहे. स्वर्गीय शंकरदादा शेळके प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात पांडव साम्राज्य फायटर्स या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सुशांत गायकवाड एक आक्रमक फलंदाज. ओ या वेळेला बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली. अपील यष्ट्यांच्या पाठीमागून जोरदार आहे, जोरदार अपील, परंतु असुरक्षित असेल फलंदाज. एक या धावसंख्येवरती एक गडी बाद. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय. पहिलं मार्गस्थ आहे तुषार मोरे. अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पार्नेर एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख आहे. खरं तर अनेक स्पर्धा आपल्या अप्रतिम गोलंदाजीनं गाजवलेल्या आहेत. इतिहासामध्ये जर डोकावून पाहिलं, पहिली पार्नेर प्रीमियर लीग झाली होती. मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार याच तुषार मोरेनं मिळवला होता. त्यानंतर जुन्नर प्रीमियर लीग देखील खेळली, त्या ठिकाणी देखील जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, महाराष्ट्रातली अनेक मैदानं तुषारने गाजवली. आज पुन्हा एकदा तालुक्यामधलं क्रिकेट खेळतोय. लोकनाथ चषक त्या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आपण पाहतोय सुशांत गायकवाड सारखा आक्रमक आणि स्फोटक फलंदाज. ओ रिवर्स खेळायचा होता. अंगवेदक चेंडू, चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये, लेग बाईट्स म्हणून पंचांचा इशारा. डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. सांघिक धावसंख्या 3 वरती एका गड्याच्या मोबदल्यात 32 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. एक एक चेंडू महत्वाचा, एक एक धाव खूप महत्वाची. सामना क्रमांक अगदी आपण पाहतोय 4 या ठिकाणी चालू आहे. 6 मॅचचं शेड्यूल आहे. ही मॅच कोण जिंकणार? 2 विजयी संघ आमने सामने आणि त्यांच्यातील झुंज क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहत आहेत. विजय मिळवणं खूप महत्वाचं असेल आणि त्यासाठी 100% प्रयत्न प्रत्येक संघ त्या ठिकाणी करताना पाहायला मिळेल. एक एक विजय दोन्ही टीमने मिळवलेला आहे. या वेळेला समोरच्या दिशेला स्ट्रेट हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकारासाठी 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. खर तर यानंतर जे पाहुणे आपल्याला या ठिकाणी लाभले होते, कोपर्डी नगरीचे सुपुत्र आणि आमचे अमरदीपचे मेहुणे, आणि आज पाहुणे आहेत आदरणीय आमचे स्वप्नीलजी सुद्रिक, ज्यांचा काल वाढदिवस झाला. त्यांना आम्ही खरं तर आज सन्मानित करतोय. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान होतोय. आमच्या स्पर्धेची ट्रॉफी, प्रभू रामचंद्राची पवित्र शाल, धर्मरक्षक प्रतिष्ठानचा तो अभिमान आहे, ती शाल देऊन आम्ही सन्मानित करतोय. सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो खरं तर आमचे वाखारे साहेब, आमचे खरं तर रावसाहेब दादा वराळ, लोभाऊ निश्चित, स्वतः अमरदीप, आमचे पहिलवान सुभाष पाटील वराळ, त्याचबरोबर आमचे विलास शेठ वराळ यांना विनंती करतो की आपण स्वप्नील दादांना या ठिकाणी खरं तर सन्मानित करावं. हात दोस्तीचा बळकट, मग कशाला संकट, हा मैत्रीचा हात आहे. लोकनाथ चषकाच्या वतीनं स्वप्नील दादा तुमचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स आमचे खरतर प्रवीणजी गायकवाड साहेब. तर धन्यवाद लहू साबळे सर. सन्मान मान्यवरांचा, प्रत्येकाचा मान सन्मान करणारी क्रिकेटची स्पर्धा. प्रशांत पुजारी हे महत्वाचं षटक क्रमांक 2 घेऊन येत असताना बरेचसं क्रिकेट प्रशांत पुजारी यांनी देखील खेळून काढले. विशेष करून ग्रामीण भागात देखील हे नाव सद्यस्थितीला चमकताना पाहायला मिळतंय. समोर आपण पाहतोय सुशांत गायकवाड उभा आहे. 4 चेंडूचा सामना केलाय, 5 वरती नाबाद आहे. पाहिजे सुशांत गायकवाड कामगिरी कशा प्रकारे करताना जो पाहायला मिळतोय.
लोअर फुल टॉस होता त्या ठिकाणी या डीप कव्हर पॉइंटच्या दिशेला चेंडूला दिशा दिली आहे. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. प्राप्त केल्या जातील त्या 2 धावा. विजण्याची तमान बाळगता पेटण्याचे धैर्य दाखवणारे दिवेच खऱ्या अर्थानं तुफानाचा सामना करू शकतात. वादळ येतात, वादळ जातात, परंतु वातावरणात काहीतरी अकराळ विक्राळ बदल घडून वादळ परततात. आज वादळ आमने सामने नक्की धडकताना आपण पाहतोय. सुशांत गायकवाड महाराष्ट्रातील अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतोय आपल्या दर्जेदार फलंदाजीनं. तर दुसऱ्या बाजूला प्रशांत पुजारी, हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौखं नाहीये. मजा येईल या क्रिकेट द्वंद्वामध्ये. 29 चेंडू 42 धावांची गरज. पुन्हा एकदा फुल टॉस टाकला. प्राप्त केली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. सांघिक धावसंख्या 11 वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. नेल्सन अंक स्कोर कार्ड वरती झळकताना पाहायला मिळतोय. 11 वरती 1 गडी बाद. प्रशांत पुजारी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. दिवस क्रमांक 2 मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना तुम्ही पाहतायत लोकनाथ चषक 2026 चा सोहळा रंगताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्या प्रशांत यांनी. आता स्ट्राईक एंड वरती हसन मदारी पोहोचताना आपण पाहतोय. खरं तर खेळपट्टीवरती जास्तीत जास्त काळ उभं राहून धावा बनवणं या फलंदाजाचं वैशिष्ट्य आहे. हसन मदारी शेवटपर्यंत उभं राहून विजयाकडे संघाला घेऊन जायचा असा प्रयत्न असेल, इरादा असेल, निश्चय असेल आणि क्षमता आहे हसन मदारी मध्ये देखील. स्ट्राईक एंड वरती उभा आहे. यावेळेला फटका फसलाय. स्वतः यष्टिरक्षक टीएम तुषार मोरे. 1 2 3 काय ड्रॉप. झेल निसटला, झेल सटकला. प्रयत्न अप्रतिम पाहायला मिळाले शेवटपर्यंत तुषार यांचे. अतिशय दूरवरती धावत पळत गेले. चेंडूला खूप मोठी उंची होती त्या ठिकाणी. या 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि 12 वरती खरं तर 1 गडी बाद. 27 चेंडू 40 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सुंदर मैदान, भव्य दिव्य मैदान. त्या मैदानावरती चालू आहे टेनिस बॉल क्रिकेटचा हा थरार. सुशांत गायकवाड कडून फार मोठ्या अपेक्षा असतील संघाला. प्रशांत पुजारी अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा एक वेगवान फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे सुशांत गायकवाडची. महाराष्ट्रातील अनेक नामांकित स्पर्धा गाजवताना पाहायला मिळाल्या. गतवर्षी सुप्रीमो चषक या क्रिकेटच्या स्पर्धेत देखील आपण त्याला पाहिलं होतं. सुशांत गायकवाड ग्रामीण भागातून केलेली सुरुवात, परंतु अनेक व्यावसायिक संघांकडून या खेळाडूला मागणी आहे. यावेळेला लॉफ्ट केला, लॉफ्टेड ड्राइव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक शानदार षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सन्माननीय सुनील अण्णा उचाळे यांचं आगमन या ठिकाणी होतंय. मनापासून स्वागत, विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन असं व्हावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा फुल टॉस आणि त्यावरती फुल टोल वसूल केला. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. बॅक टू बॅक सिक्सर. अनदर 1 सिक्सर. लागोपाठ 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलेत सुशांत गायकवाडने. बॅटची काढा घेतली. शॉर्ट स्टॉपला चेंडू अडवला जातोय. टीएम त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळत आहेत. 24 वरती 1 गडी बाद. 24 चेंडू 28 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. प्रभावित केलं 2 फटके अतिशय नेत्रदीपक होते सुशांत गायकवाडच्या बॅट मधून आलेले. आणि खरं तर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजानं खेळलेले फटके अतिशय नेत्रदीपक असतात. आपण सातत्यानं पाहत आलेलो आहे. 1996-97 चं दशक आठवलं तर सनत जयसूर्या नावाचा डावखुऱ्या हाताचा फलंदाज क्रिकेटमध्ये वादळ बनून उभा राहिला आणि 17 चेंडू मध्ये अर्धशतक. म्हणजे त्या काळामध्ये 17 चेंडूत अर्धशतक बनवणं खूप कठीण होतं, कारण की ते रेकॉर्ड तोडायला देखील तब्बल 19 वर्ष लागली. त्यानंतर 19 वर्षानंतर खरं तर एबी डिव्हिलियर्स यांनी ते रेकॉर्ड तोडलं
परंतु कित्येक वर्ष 17 चेंडूमध्ये अर्धशतक बनवण्याचा विक्रम सनत जयसूर्या यांच्या नावावरती होता. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना केलेला खेळ फटके अतिशय नेत्रदीपक असतात आणि तेच फटके आपण मैदानाच्या आतमध्ये सुशांत गायकवाडच्या बॅट मधून पाहतोय. यावेळेला पुल केला, चेंडू गुल होतोय, सक्सेसफुल होतोय. हसन मदारी ठोकला षटकार, 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. 30 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 23 चेंडू 22 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. तुषार मोरेवरती यावेळेला केले आक्रमण हसन मदारीनं आणि पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. यावेळेला संधी प्राप्त झाली. एक यष्टिरक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल टिपलाय आणि या जशास तशा प्रकारचं प्रत्युत्तर पुढच्या चेंडूवरती तुषार मोरेनं हसन मदारीला दिलं. विकेटचं होतंय पतन. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. 30 धावा धावफलकावरती 22 चेंडू 22 धावांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना आपण पाहतोय संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. टेनिस बॉल क्रिकेट रंगताना पाहायला मिळतंय पारनेर तालुक्यामध्ये. निघोज नगरीमध्ये लोकनाथ चषकाचा सोहळा तुम्ही या ठिकाणी अनुभवताय, पाहतायत. 22 चेंडू 22 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. ओ चेंडूला हलक्याशा हाताने अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला दिशा दिली आहे. शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय शकर शेळके, रिया 11, संघमालक निलेश शेट लंके, स्वप्नील शेट भोसले, गोरख शेट लंके आणि अक्षय शेट पोखरकर. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून राहणार आहे. चांगल्या कामगिरीचं कौतुक करा. आणि या संघ मालक अगदी आपण पाहतोय सातत्यानं खेळाडूंवरती या पारितोषिकांची बरसात करताना पाहायला मिळतात. 22 बॉल 22 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडू हातामध्ये घेतोय, प्राप्त केली जाते ती पुन्हा एकदा सिंगल. धावफलक 32 वरती 20 चेंडू 20 धावांची गरज. बॉलर रन अगदी आपण पाहतोय समीकरण. प्रत्येक चेंडूवरती सिंगल घ्यायचे ही मॅच जिंकण्यासाठी. स्वर्गीय शकर शेळके प्रतिष्ठान, रिया 11, निघोज मारा करण्यासाठी तुषार तयार. यावेळी अगदी आपण पाहतोय परफेक्ट गॅप आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर अगदी आपण पाहतोय चांगलं कलेक्शन. शतरक्षण त्या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहे. कुणाल खोंड त्या ठिकाणी तैनात आहे. पाबळगावचा सितारा. खरं तर त्याचा समावेश टीम मध्ये मात्र जो केलाय, अनेक स्पर्धा कुणाल खोंड देखील गाजवताना पाहायला मिळतोय आपल्या अष्टपैलुत्वानं. अप्रतिम शतरक्षण त्या ठिकाणी कुणाल खोंडचं आपल्याला पाहायला मिळालं. 19 चेंडू 19 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. हलक्याशा हातानं अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला चेंडूला दिशा दिली आहे. शतरक्षक चेंडूवरती पोहोचेपर्यंत सिंगल प्राप्त केली जाईल. सुशांत गायकवाडला कल्पना आहे की जास्त घाई करणं गरजेचं नाही आहे. बॉल टू रन त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय धावा लागतायत, त्यामुळे सिंगल डबलला महत्व राहील. आणि अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 18 चेंडू 18 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पाहिजे षटक कुणाच्या हातात सोपवलं जात आहे. खर तर गोलंदाजाला आता कमाल करावी लागेल, तेव्हा धमाल होईल मैदानाच्या आत. 18 बॉल 18 बॉल टू रन असं समीकरण अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. एक षटक मॅच मध्ये रोमहर्षकता तयार करू शकतं. ते षटक अप्रतिम नक्कीच टाकावं लागेल. ही चांगली गोलंदाजांची या फळी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय शकरदादा शेळके, रिया 11 फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय पांडव साम्राज्य फायटर्स शतरक्षण करत असताना
वाईट बॉल येतोय, खराब स्वरूपाचा चेंडू, एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 वरती. 18 चेंडू 17 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. काहीतरी पराक्रम नक्कीच गोलंदाजाला करावा लागेल आणि पराक्रमाशिवाय पोवाडे गायले जात नाहीयेत. चर्चा होते दररोज कोण कशा प्रकारची कामगिरी करतोय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा नेत्र दीपक षटकार 6 धावा. काय फटका खेळला कव्हर बाउंड्री लाईनला. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. ताकद आणि टायमिंग यांचा मिलाप. कव्हरच्या दिशेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सुशांत गायकवाडच्या बॅट मधून येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. पुन्हा एकदा या वेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग अप, अगदी आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला चेंडूला घेऊन काढलं. आणखीन एक शानदार, दमदार आणि दर्जेदार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. स्लोअर वन होता, थोडीशी वाट पाहिली आणि त्यानंतर मात्र वाट लावली. लागोपाठचा दुसरा षटकार येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. हा लागोपाठचा तिसरा असेल का? लागोपाठचा हा तिसरा षटकार. षटकार हॅट्रिक सुशांत गायकवाड. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. मॅच संपली. काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला सुशांत गायकवाड यांनी. 14 चेंडू 40 धावांची खेळी. चला आता दोन्ही संघाचे संघनायक पांडव साम्राज्याचा कॅप्टन चालक आणि पाटील 11 कॅप्टन चला ताबडतोब. चला ताबडतोब तुषार मोरे. पांडव साम्राज्य फायटर्स कॅप्टन चालक. एवढा वेळ तुम्हाला आवाज दिल्यानंतर तुम्ही झटपट त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. 2 मॅच अजूनही आपल्याला पार पडायच्यात आणि दोन्ही मॅच या 6 ओव्हरच्या आपल्याला खेळवायच्यात. त्यासाठी थोडंसं सहकार्य करा विनंती करतो. सन्माननीय सागर शेठ कवडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. सागर शेठ कवडे विनंती करतो आपण समोर येऊन नाणेफेक संपन्न करावी. सन्माननीय सागर शेठ कवडे यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होतोय. प्रशांत गोरडे मित्र परिवार लोणी मावळा आपण उपस्थित झालात. आपलं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. चला टॉस करा विनंती. एक नाणेफेक संपन्न करायची. एक मॅच क्रमांक 5 चालू होते. टॉस संपन्न होतोय आणि निर्णय जागेवरती द्यायचा आहे. ज्याचं फिल्डिंग आहे ताबडतोब फिल्डिंग लावून घ्यायचे. कोणी टॉस जिंकला कळवा. अरे नाणेफेक कोणी जिंकली आहे? शहाजी. पांडव साम्राज्य फायटर्स टॉस जिंकलाय आणि शतरक्षण करण्याचा निर्णय. लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे शहाजी. चला विनंती आहे शतरक्षण लावून घ्या. 2 मॅचेस अजून बाकी आहेत. 6-6 ओव्हरच्या त्या मॅच आपल्याला घ्यायच्यात आणि त्यासाठी मात्र थोडंसं सहकार्य सर्व खेळाडूंनी करायचं वेळेच्या बाबतीत. काल वेळेअभावी शेवटची मॅच आपल्याला कमी षटकांची खेळावी लागली. त्यामुळं आज 6 ओव्हरच्या या दोन्ही मॅच होणार आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचे. आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. फिर एक बार सुशांत गायकवाड. या अगोदर देखील एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिवसभराच्या सत्रात घेतला. आता देखील 40 धावांची खेळी संघासाठी केली आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय सुशांत गायकवाड
यांना सन्माननीय सोहेल मोमीन आणि सन्माननीय प्रदीपजी कोठावळे यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण होईल. विनंती करतो आपण समोर येऊन मॅन ऑफ द मॅचचं वितरण करायचं आहे. चला सुशांत गायकवाड आपल्याला दिला जातो एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. यस वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन सुशांत गायकवाड. शानदार दमदार दर्जेदार खेळ. शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला आणि जे स्फोटक फटके खेळले नेत्रदीपक सुशांत गायकवाड मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि या सुनील उचाळे साहेब यांच्या शुभ हस्ते 5 षटकारांचे 1000 रुपये या ठिकाणी वितरित केले जात आहेत. हसन